अनिलची सायकलवर समोसे विकायचे. रात्री घरी परतले की त्यांचा भाऊ बायको मुलांसह यायचा आणि घरात जे काही बनलेले असायचे ते खाऊन जायचा. तेव्हा अनिलची बायको म्हणायची, आपली मुलं उपाशी राहतात. भावाला सांग की स्वतः कमावून आपल्या मुलांना खाऊ घाल. आपण आपल्या मुलांचं जेवण कोणाला देणार नाही. दुसऱ्या दिवशी अनिलने भावाला नकार दिला तर त्याने आपल्या मुलांसह अनिलला मारहाण केली, सायकल तोडली आणि म्हणाले, आता तुम्ही उपाशी मराल. अनिलची हाडं मोडून तो खाटेवर पडला. दुसऱ्या दिवशी भाऊ त्यांच्या घरात डोकावून पाहतो तर थक्क होतो, कारण तिथे पुन्हा सायकलच्या एका बाजूला समोस्यांची पिशवी आणि दुसऱ्या बाजूला समोश्यांसोबत खायची चटणी ठेवलेली असते. अनिल त्या गल्लीमध्ये जात असे जिथे तो अनेक वर्षापासून जात होता. त्या गल्लीतील ग्राहकही पक्के झाले होते. घराबाहेर पडताच लोक त्याच्या सायकलीची वाट बघत असत की अनिल कधी येतो आणि त्याच्याकडून समोसे घेतो. तो जसा गल्लीत शिरला तसा मुलांचा गोंगाट सुरू. अनिल काका आले, अनिल काका आले. त्याच्या चेहऱ्यावर हसू खुलले. वयापूर्वीच त्याच्या डोक्याला पांढरे केस यायला लागले होते. मेहनत करणे सोपे नसते. त्याने पटकन कागद काढून समोसे टाकायला सुरुवात केली आणि त्यावर त्याची खास चटणी घालू लागला. पाहता पाहता बरीच मुलं जमा झाली. बायका दाराशी उभ्या राहून म्हणाल्या, अनिल भाऊ, आज उशीर का झाला? किती वेळेपासून तुमची वाट पाहत होतो. मुलांनी तर आमचा जीव खाल्ला. तो म्हणाला, ताई, कालपासून ताप होता म्हणून थोडा उशीर झाला. त्या म्हणाल्या, अच्छा अच्छा, ठीक आहे. पहिल्या गल्लीतच अर्धे समोसे विकले गेले. पुढच्या गल्लीत पोहोचत सगळे समोसे संपले, कारण मागच्या दिवशी तो विकायला आला नव्हता. अजूनही त्याच्या अंगात 100 ताप होता, पण औषधं घेऊनच तो बाहेर पडला होता. सर्व समोसे त्याची बायकोच बनवून तळून द्यायची. चटणीही तीच बनवायची. अनिल दुपारी 12:30 वाजता निघून जाई आणि जिथे मुलांची शाळा असायची तिथे समोसे विकत असे. शाळा सुटली की मुलं त्याच्याकडूनच समोसे घ्यायची. त्यानंतर तो संध्याकाळी पुन्हा बाहेर पडायचा. गल्ल्यांमध्ये लोक समोसे समोसे म्हणत आवाज द्यायचे. काही लोकांना त्याच्या समोस्यांची इतकी सवय झाली होती की दुसऱ्यांकडून ते घेतच नसत. शिवाय तो स्वस्तही विकत असे. दिवसातून 3-4 वेळा तो समोसे विकायला बाहेर पडायचा आणि बायको नेहमी समोसे तयार ठेवायची. रोजच्या रोज मेहनत करून तो 900 रुपये कमवायचा. कधी कधी 1200 रुपये सुद्धा व्हायचे. त्याच्या इतक्या कमाईचं कारण पुढे कळणार होतं. रात्री 8 वाजता तो दमून भागून घरी आला की त्याची मोठी मुलगी जेवण तयार करायची. तो जेवायला बसणार इतक्यात त्याचा भाऊ, वहिनी आणि मुलं आली. अनिलची बायको रेवतीचा चेहरा पडला, कारण हे प्रत्येक दुसऱ्या दिवसाचं प्रकरण होतं. भाऊ रवी आपल्या कुटुंबासह यायचा, कारण दिवसभराची मेहनत करून अनिल रात्री चांगलं जेवण करायचा आणि त्याची मुलगी जेवण छान बनवायची. डाळ, भाजी, पोळी, भात पाहून रवी, त्याची बायको आणि मुलं जेवायला बसले. रेवती आपल्या मुलीला म्हणाली, आरती, चूल बंद करू नकोस. पोळ्या अजून बनव. तुझे काका काकीही इथेच जेवणार आहेत. तिच्या आवाजात उपरोध होता, पण ना रवीला त्याची पर्वा होती, ना त्याच्या बायकोला, ना मुलांना. तोवर अनिल हात धुवून बसायला आला. तोवर अर्ध्याहून जास्त जेवण भाऊ, वहिनी आणि मुलांनी आपल्या आपल्या ताटात भरून घेतले होते. फक्त थोडंसं जेवण उरलं होतं. अनिलने एक खोल श्वास घेतला, शांतपणे डाळ ताटात घेतली आणि जेवू लागला. रवी म्हणाला, भाऊ, आजकाल कामाची परिस्थिती फारच वाईट झाली आहे. पूर्ण दिवस दुकानात बसतो, पण ग्राहकच येत नाही. असं म्हणत तो झपाट्याने जेवत होता. अनिल म्हणाला, मी तुला आधीच सांगितलं होतं की दुकानदार लोक तसंच त्रस्त असतात. तूही माझ्यासारखंच हे काम सुरू कर. तो म्हणाला, नाही. एवढं मेहनतीचं काम मी करू शकत नाही. माझी समाजात इज्जत आहे. लोक मला दुकानदार म्हणतात. मार्केटमधले लोक सलाम करतात. मग पांढरा कुर्ता घालून दुकानात बसण्याचा आपलाच एक रोब आणि मान आहे. वारंवार लोक समोसेवाल्याला समोसेवाला म्हणतात, तेव्हा बेइज्जतीसारखं वाटतं. तो पोळी खात खात अनिलला बोलत होता की त्याच्या कामाला इज्जत आहे आणि अनिलच्या कामाला इज्जत नाही. अनिलने खोल श्वास घेतला आणि फक्त एक पोळी खाऊन उठला.
जेवण संपताच भाऊ आणि बहिणी म्हणाले, आरती बाळा, दुधाचे चहा बनव. रवीची बायको मोनिका रेवतीच्या जवळ बसली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागली. पण रेवतीने तिला जास्त भाव दिला नाही. ती म्हणाली, मी खूप थकले आहे. सकाळपासून मला समोश्यांची तयारी करावी लागते. माझा पूर्ण दिवस समोसे बनवण्यातच जातो. मोनिका म्हणाली, हो, तुमचं पण काही आयुष्य आहे का? सकाळी उठता आणि कामाला लागता. सकाळचे वेगळे समोसे, संध्याकाळचे वेगळे समोसे करता. तुमची हिंमत आहे एवढे समोसे बनवता. रेवती म्हणाली, नाही, माझी मुलंही मदत करतात. आणि मग मेहनत करण्यात काय लाज? निदान मोफत खात नाही. गप्पा मारताना रेवती मोनिकाला अनेकदा टोमणे मारत होती की रोजच तोंड करून येतात. पण तरीही ती खाऊन पिऊन दुधाची चहा पिऊनच जात असे. रेवती अनिलला म्हणाली, तू आपल्या भावाला का नाही सांगत? एकतर तो येतो, मोफत पोळ्या फस्त करतो आणि वर तुमच्याच तोंडावर बोलतो की त्याच्या कामाला इज्जत आहे आणि तुमच्या कामाला नाही. अनिल म्हणाला, सोड त्याच्या गोष्टी. देवाने ज्याची रोटी जिथे लिहिली आहे ती खाऊनच जातो. काही हरकत नाही. रेवती म्हणाली, माझ्या मुली मोठ्या होत आहेत. आपल्यालाही आपल्या गरजा आहेत. जेव्हा येतो तुझ्यासमोर आपल्या कामाची हाडी करतो आणि तुझ्याकडून कधी 5,000 कधी 2,000 नेतो. तू मोनिकाचे कपडे पाहिलेस का? पूर्ण 2,000चा ड्रेस घातला होता तिने. मी तर असे कपडे ये जा करण्यासाठी जपून ठेवते. कुठे बाहेर जायचं असेल तेव्हाच घालते. आणि ती तर रोज असे कपडे घालून फिरते. अनिल म्हणाला, अगं, तिच्या नवऱ्याचं कामच कपड्यांचं आहे. तो लेडीज सूट विकतो. जे उरतात ते बायकोला देत असेल. रेवती म्हणाली, तर काय त्याला भाभी दिसत नाही का? किंवा पुतणी दिसत नाही का? रोज जेवायला येतो तर एक एक ड्रेस आम्हालाही देऊ शकतो. पण नाही. हो ना, रवीचं तेवढंच मन आहे ना त्याच्या बायकोचं. मी तर कधी पाहिलं नाही की दिवाळीला एखादी मिठाई किंवा केक घेऊन आलेत. अरे नाही आणत तर काय झालं? ती म्हणाली, माझं तोंड उघडायला लावू नका. अनिल नेहमीच कधी ना कधी काहीतरी बोलत राहायचा. पण यावेळी जणू रेवतीचा संयम तुटला होता. अनिल म्हणाला, मी आज फार थकलो आहे. मला थोडा वेळ झोपू देशील की नाही? सकाळी तुझ्यासोबत मला पण समोसे तयार करावे लागतात. तू मेहनत करतेस तशी मीही तितकीच मेहनत करतो. तुझ्यासोबत कामाला लागतो आणि विकायलाही जातो. ऊन, थंडी, पाऊस कधी पाहिलाच नाही मी. सकाळपासून मला ताप आहे. अजूनही अंग दुखतंय. मग तो आपल्या मुलीला म्हणाला, आरती बाळा, मला तापाची गोळी दे. अंगात खूप वेदना आहेत. उद्या सकाळी पुन्हा उठायचं आहे. रेवती म्हणाली, असं सतत मेहनत करत राहिलास तर आजारीच राहशील. स्वतःच्या तब्येतीची काळजी नाही आणि पैशांची सुद्धा नाही. केव्हाही आपल्या भावावर उडवतोस आणि तोही मज्जा घ्यायला येतो. माझं मन जडतंय. थकून भागून नवरा येतो तर निदान चांगलं जेवण तरी मिळावं. मग मुलीला म्हणाली, तुझ्या वडिलांना दुधासोबत औषध दे. पोळी नीट खाल्ली नाहीये त्यांनी. जितकं हवं तितकं रेवती अनिलशी भांडायची, वाद घालायची, पण त्याची काळजीही खूप घ्यायची. रेवती म्हणाली, सुरुवातीला तुम्ही आपली सगळी ताकद आपल्या बहीण भावांवर खर्च केली. जेव्हा तुमच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा 2 बहिणींची लग्न बाकी होती. अनिलला आठवू लागलं की त्याची आई किती रडत होती जेव्हा अचानक वडिलांचं निधन झालं. त्याचे वडीलही समोसे विकायचे आणि असंच एकदा समोसे विकायला गेले पण परत आलेच नाहीत. मग कोणीतरी येऊन सांगितलं की कमल समोसेवाला बेशुद्ध पडला आहे. अनिल आणि रवी तिथं पोहोचले तेव्हा वडिलांचं निधन झालं होतं. या अचानक झालेल्या घटनेने दोन्ही भावंडांना हादरवून टाकलं. सगळ्यात मोठा अनिल, त्याच्यापेक्षा लहान एक बहीण, मग रवी आणि रवीनंतर अजून एक बहीण. पण त्यावेळी लग्न फक्त अनिलचं झालेलं होतं. लग्नाला काहीच महिने झाले होते की सासऱ्यांचं निधन झालं आणि सासऱ्यांच्या निधनाचा धक्का सासूला फार बसला. सगळ्या घराची जबाबदारी रेवतीवर आली. पण तरी तिने कधीच तक्रार केली नाही, कारण तिला मेहनत करण्याची भीती नव्हती. अनिल तर जणू मोडून गेला होता. म्हणाला, मी सगळं कसं सांभाळू? वडील असायचे तेव्हा मार्गदर्शन करायचे,
आणि मीही वडिलांचं कामच सुरू केलं होतं. बापलेका दोघंही समोसे विकायला जायचो. ती म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. देव जर परीक्षा घेतो तर त्यात यशस्वी होण्याचा मार्गही दाखवतो. तुम्ही हिंमत सोडू नका. त्या दिवसापासून रेवतीने समोसे बनवायला सुरुवात केली. जिथे कमल समोसेवाला विकायचा तिथेच आता अनिल जाऊ लागला. त्याची आई आजारी राहू लागली. त्याच दिवसात त्याच्या धाकट्या बहिणीच्या लग्नाचं नातं आलं. आई म्हणाली, मला मुलींची लग्न करून द्यायची आहेत. माझ्या आयुष्याचा काही ठिकाणा नाही. माझी तब्येतही बरी नाही. अनिल म्हणाला, आई, अजून वडिलांच्या निधनाला 6 महिनेही झाले नाहीत आणि तुला माहीत आहे मी किती कमावतो. मग लग्नासाठी होणारा हुंड्याचा एवढा खर्च कसा करणार? रवी तर कामाला हात लावत नाही. तो म्हणतो की ज्या कपड्यांच्या दुकानात मी नोकरी करतो त्याच मार्केटमध्ये मी दुकान विकत घेईन, तेव्हाच मी काम करेन. हे ऐकून त्याची आई चिंतेत पडली. ती म्हणाली, देव मदत करणारा आहे, पण मला असं नकोय की नातं परत जावं. जे होईल ते करू. रेवतीनेही अनिलला दिलासा दिला. तुम्ही का काळजी करता? मी आहे ना तुमच्यासोबत. तुम्ही नातं पक्क करा. माझ्या हुंड्यातल्या गोष्टी थेट उर्मिलाला देऊ. माझ्या आईने दिलेला सगळा सामान उर्मिलाच्या सोबत जाईल. मला या वस्तूंची गरज नाही. बाकी छोटं मोठं जे उरेल ते आपण घेऊ. माझे काही दागिने आहेत ते विकून टाकू. उर्मिलाचं फर्निचरही येईल. रेवतीच्या गोष्टी ऐकून सासूने तिला मिठी मारली. उर्मिलाचं नातं पक्क झालं. अनिलने दुप्पट मेहनत सुरू केली. सकाळी शाळेत समोसे विकत असे, मग दुपारी दुसऱ्या बाजूला जाऊन समोसे विकायचा. संध्याकाळपर्यंत हेच काम सुरू असे. वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये जाऊन समोसे विकत असे. पैसे साठवून त्याने बहिणीचं लग्न मोठ्या इज्जतीने केलं. आईने रवीला सांगितलं, बाळा, तूही तेच काम सुरू कर. पण तो म्हणाला, मी हे काम करणार नाही. मी इज्जतीचं काम करेन. काय गल्लोगल्लीत फिरत समोसे विकायचे? मी हे काम करणार नाही. आईने कितीही समजावलं तरी रवीने ऐकलं नाही. तो म्हणाला, बाबांनी जी एक जमीन घेतली होती ती मला द्या. ती विकून मी कपड्यांचं दुकान उघडीन आणि भरपूर पैसे कमवीन. आई म्हणाली, त्यावर तर सगळ्या बहीण भावांचा समान हक्क आहे. तुझ्या वडिलांच्या प्रत्येक गोष्टीवर तुझ्या बहिणींचा आणि अनिलचाही हक्क आहे. तो म्हणाला, बहिणींचं लग्न होणारच आहे. लग्न झालं की त्यांचा काही हक्क राहत नाही. अरे, आपल्या बाबांनी कोणती करोडोची संपत्ती ठेवली आहे. हे घर आणि एक प्लॉट एवढंच आहे. आई म्हणाली, जे काही आहे हक्क तर 4ही मुलांचा आहे. तो म्हणाला, उर्मिलाचं लग्न झालं आणि त्यावर चांगलेच पैसे खर्च झाले आहेत. तिला सांग, आपल्या नवऱ्याच्या पैशांवर हक्क दाखवावा. मागे वळून प्लॉटकडे पाहू नये. अनिल म्हणाला, हे काय बोलतोस? बाबांच्या वस्तूंवर सगळ्यांचा हक्क आहे आणि उर्मिलाच्या लग्नावर तू काय खर्च केलास? काहीच नाही. तो म्हणाला, माझ्याकडे आहे काय? मी रिकामा बसलोय. दुकान उघडेन, कमवेन तर बहिणींसाठी खर्च करेन, त्यांचा हुंडा करेन आणि बघ भाऊ, तुझ्यापेक्षा जास्त पैसे खर्च करेन. तुला माहिती नाही लेडीज ड्रेस किती वेगाने विकले जातात आणि तेही इज्जतीचं काम आहे. माणूस मोठ्या शानने जाऊन दुकानात बसतो. अनिल म्हणाला, तुला मिळणाऱ्या पगारातून तू आईला 1 रुपयाही देत नाहीस. तो म्हणाला, आता तुम्हाला यावरही आक्षेप आहे. तुम्ही माझी साथ द्यायला हवी. मी सगळे पैसे साठवतोय, उडवत नाही. पण खरं म्हणजे रवी काही पैसे साठवत नव्हता. मित्रांमध्ये खाऊन पिऊन उडवून टाकत असे. आईला तर आजवर एकही पैसा दिला नव्हता. एक अनिल होता ज्याच्या खांद्यावर सगळी जबाबदारी होती, पण त्याने कधी कपाळावर आठी आणली नाही. रवीने तर जणू गोंधळच घातला होता की बाबांचा प्लॉट विकून सगळी रक्कम मी घेईन. त्रासून अनिल म्हणाला, असं कर, माझा हिस्सा सुद्धा तू ठेव, पण किमान बहिणींचा हिस्सा त्यांना दे. पण नाही, रवीने फार भांडण केलं. घरात दररोज भांडण होऊ लागली. आईनेही कंटाळून प्लॉट रवीला दिला. त्याने प्लॉट विकून दुकान घेतलं आणि उरलेल्या पैशातून लेडीज ड्रेस दुकानात ठेवून बसला. तोच म्हणाला की बहिणींच्या लग्नांचा हुंडा मी जमवेन. पण तिथूनच रवी आणि मोनिकाची प्रेम कहाणी सुरू झाली. ती कपडे घ्यायला येत असे
आणि लाजत लाजत रवीकडे पाहत असे. तिथूनच त्यांच्या नजरेच्या खेळाची सुरुवात झाली. मोनिका देखील गरीब कुटुंबातून आलेली होती. मग तिने पाहिले की रवी स्वतःच्या दुकानाचा मालक आहे. भरपूर लेडीज कपडे आहेत, म्हणजे घरही चांगले असेल. घर त्यावेळी खरोखर चांगलेच होते. तिने रवीला पत्र लिहून द्यायला सुरुवात केली. दोघांमध्ये प्रेमपत्रांचे आदानप्रदान सुरू झाले. अनिलच्या आईने रवीसाठीही एक मुलगी पसंत ठेवली होती आणि ही गोष्ट रवीलाही माहीत होती. सुरुवातीला त्याला काही आक्षेप नव्हता. दुसऱ्या बहिणीचं लग्नही त्याच मुलीच्या भावासोबत ठरलं होतं, जिच्याशी रवीचं लग्न ठरलं होतं. तिच्या भावासोबत त्याच्या बहिणीचं लग्न होणार होतं आणि ठरलं होतं की दोन्ही बहीण भावांचं लग्न एकत्र करूया. पण लग्नाची वेळ आली तेव्हा रवीने बहिणीच्या लग्नासाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणाला, त्याचा व्यवसाय सध्या चांगला चालत नाही, पण प्रत्यक्षात त्याचा व्यवसाय चांगलाच चालू होता. फक्त तो सारा पैसा मोनिकावर खर्च करत होता. मोनिका त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये जात असे. चाट, गोलगप्पे खायची आणि गोडगोड बोलायची. रवी पूर्णपणे तिच्या प्रेमात गुरफटला होता. जेव्हा रवीच्या आईने सांगितलं की मुलीचं लग्न लवकरच करायचं आहे, तेव्हा रवी म्हणाला, करा मग तिचं लग्न. रवीची आई म्हणाली, बाळा, तू म्हणाला होतास की हुंड्याचे पैसे तू साठवशील. थोडं तू कर, थोडं अनिल करेल. कारण उर्मिलाचं लग्न झालं तेव्हा माझी सून रेवतीने स्वतःची वस्तू देऊन तिचं लग्न केलं होतं. पण यावेळी तुम्हा दोघा भावांनीच करायचं आहे. तो म्हणाला, माझा व्यवसाय इतका चांगला थोडा चाललाय की मी सुषमाच्या लग्नावर पैसे खर्च करू. हे ऐकून रवीची आई चिडून म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? प्लॉट विकून सगळे पैसे तू एकट्याने वापरलेस. दुकान विकत घेतलंस, माल भरलास आणि आता म्हणतोस की तुझ्याकडे काहीच शिल्लक नाही. जर ती जमीन विकून मी सर्वांमध्ये वाटली असती तर माझी मुलगी निवांत लग्न करून सासरी सोडली असती. आणि ते लोक सांगतायत की लग्न एकाच वेळी व्हायला हवं. तू त्यांच्या मुलीशी लग्न करशील आणि सुषमाचं लग्न त्यांचा मुलगा कपिलसोबत होईल. हे ऐकून रवी म्हणाला, मी करणार नाही त्या मुलीशी लग्न. मी लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशीच करेन. त्यांनी सुषमाचं लग्न कपिलसोबत करायचं असेल तर ते करू देत, नाही करायचं असेल तर तोडू देत लग्न. आणि माझ्याकडे तरी सध्या पैसे नाहीत की मी बहिणीच्या मुंड्यासाठी देऊ. हे ऐकून रवीच्या आईचा राग गळ्यापर्यंत पोहोचला. ती रवीसोबत भांडू लागली. त्यांचा आवाज अनिलच्या खोलीपर्यंत पोहोचला. रेवती आणि अनिल दोघेही तिथे पोहोचले. रेवती म्हणाली, आई, काय झालं? तुम्ही रडत का आहात? तिने म्हणायला सुरुवात केली, या हरामखोराने तर माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. आधी म्हणायचा, सगळे पैसे मला दे, दुकानातून पैसा येईल तर मी बहिणींच्या लग्नासाठी देईन. आणि आता याच्याशी बोलले तर हा मागे सरकला. वरून सांगतोय की निकिताशी लग्न करणार नाही. अरे, हा जर निकिताशी लग्न करणार नाही तर कपिल सुद्धा सुषमाच्या लग्नाला नकार देईल. हा म्हातारपणी मला गावकऱ्यांसमोर अपमानित करायला पाहतोय. अनिल म्हणाला, हे काय बोलतोयस तू? किती दिवसांपासून तुला माहीत आहे की तुझं लग्न निकिताशी ठरलंय आणि कालपर्यंत तर तुला काही हरकत नव्हती. उलट तू जेव्हा त्यांच्या घरी जायचास निकितासाठी एखादी ना एखादी भेटवस्तू घेऊन जायचास. आता काय झालं तुला? तो म्हणाला, मी मूर्ख होतो, आता मला शहाणपण आलंय. मी तिच्याशी लग्न करणार नाही. मी लग्न माझ्या मर्जीनं करीन आणि मुलगीही मी ठरवलीये. हे ऐकून रवीच्या आईने गोंधळ घातला. मी तर तुझ्या पसंतीची मुलगी या घरात आणणार नाही. तू आधीच माझं डोकं खात असतोस. बायको ही मनासारखी आली तर तू काही ऐकणार नाहीस ना कुठल्या बहिणीला विचारशील. पण रवीने हट्ट धरला की तो लग्न मोनिकाशीच करेल. दुसऱ्या बाजूला सुषमाचंही लग्न धोक्यात आलं. ती वेगळी आईसमोर रडत बसली की रवीमुळे माझा संसाराचंही स्वप्न मोडेल. आईची तब्येत इतकी बिघडली की त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या जग सोडून गेल्या. अनिल तर पूर्णपणे हादरून गेला. एका बाजूला आईच्या अचानक मृत्यूचा धक्का आणि दुसऱ्या बाजूला बहिणीचं लग्न तुटण्याचा धोका.
रवी काही ऐकायलाच तयार नव्हता. म्हणत होता, लग्न करीन तर मोनिकाशीच, नाहीतर मरून जाईल. स्वतःचा जीव घेईन आणि हेही लिहून ठेवेन की माझ्या मृत्यूला घरचे जबाबदार आहेत. अनिल खूपच त्रस्त झाला. त्याने रवीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही मानला नाही. म्हणून तो निकिताच्या घरी गेला. सोबत रेवतीही होती. मन वळवून तिने रवीची सगळी गोष्ट सांगितली. निकिताच्या वडिलांच्या कपाळावर आठ्या आल्या. तो जर माझ्या मुलीशी लग्न करणार नाही तर मी का तुमची बहीण घरी आणू? माझ्याकडून तर सरळ नकार समजा. खूप समजावूनही त्यांनी नकारच दिला. सुषमा रडत होती. फारच हवालदिल झाली होती. तेव्हा रेवतीने आपल्या भावाला सुषमासाठी बोललं. त्याने काही हरकत घेतली नाही. या कठीण काळात रेवतीने अनिलला खूप साथ दिली आणि सुषमाचं लग्न झालं. लग्नाचा सगळा खर्च फक्त अनिलनेच केला. सुषमा त्याला आशीर्वाद देत होती आणि रडत रडत म्हणत होती, देव करो रवीचं सगळं उद्ध्वस्त हो. ती विदा होऊन गेल्यावर रवीने सांगितलं, मला मोनिकाशीच लग्न करायचं आणि माझ्याकडे लग्नासाठी पैसे आहेत. एवढे पैसे लागतात धूमधडाक्यात लग्नाला? मी तर साधेपणाने करीन. अनिलला माहीत होतं की रवी फार हट्टी आहे. आपलं म्हणणं पटवून घेणारच. म्हणून अनिल आणि रेवती दोघंही मोनिकाच्या घरी प्रस्ताव घेऊन गेले. पण लग्न तितकं साधेपणाने झालं नाही. सगळं रवीनंच केलं, कारण त्याच्याकडे पैसे होते आणि थोडा माल स्वस्तात विकून पैसे जमवून त्याने लग्न धूमधडाक्यातच केलं. पण जसजशी मोनिका घरात आली तिनं नखरे सुरू केले. रेवतीने 15-20 दिवस तिला घरकामाला हातही लावायला सांगितलं नव्हतं. पण जेव्हा घरच्या कामांसाठी सांगितले की अर्धे तू कर आणि अर्धे मी करते, तेव्हा ती म्हणाली, मला काहीच येत नाही. मी तर कधी घरात काही कामच केलं नाही. तिला सगळं काही यायचं, पण ती साफ नाकारायची. रेवतीने सुरुवातीला तिला काम शिकवायचा खूप प्रयत्न केला, पण ती शिकायलाच तयार नव्हती. दिवसेंदिवस कामाच्या कारणांवरून भांडणे व्हायला लागली. रवी म्हणू लागला, अनिल भाऊ, मला तुम्ही वेगळं केलं तर बरं होईल. हे घर विकून टाका. हे ऐकून अनिल म्हणाला, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आधी तू बाबांची जमीन विकली, आता घर विकायची भाषा करतोस. सगळं विकून तुला करायचं काय आहे? हे मोठं घर आहे, बहिणी येतात राहतात. हे विकून आपण छोट्या घरात गेलो तर बहीण कधी राहायला आली तर काय करणार? तो म्हणाला, बहिणींची काय, आपली घरं नाहीत का? आपल्या आपल्या घरात राहावं. मी नाही राहू शकत एकाच घरात. रोज भांडणं आणि वाद होत असतात. अनिल म्हणाला, तू प्लॉटमध्ये कुठल्या बहिणीचा हिस्सा दिला नाहीस, पण घरात मी माझ्या बहिणींना त्यांचा हक्क देईन. बरोबर पैसे वाटू. जे बहिणींचा हक्क आहे ते त्यांना मिळेल. पण रवीने यावरही भांडणं सुरू केली. त्याचं फक्त एकच काम होतं, प्रत्येक गोष्टीवर भांडण करायचं. बहिणीच्या घरात जाऊन गोंधळ घालायचा की तुम्ही तुमच्या घरात आरामात बसल्या आहेत आणि तुमच्यामुळे अनिल माझ्याशी भांडतो. तुम्ही तुमचा हिस्सा का मागता? बहिणींच्या सासऱ्यांच्या समोर आणि नवऱ्यांसमोर त्याने तमाशा केला. उर्मिला तर रडू लागली आणि म्हणाली, ठीक आहे, मला काही हिस्सा नको, पण देवासाठी माझ्या सासरी येऊन तमाशा करू नको. सुषमाचा हिस्सा तर रेवतीचा भाऊ घेतच नव्हताच. पण अनिलने दोन्ही बहिणींना सांगितले की जेव्हा माझं बरं चालेल तेव्हा मी तुम्हाला तुमचा हक्क नक्की देईल. तुमचा हा भाऊ अजून जिवंत आहे तुमच्यासाठी. घराचे जास्त पैसे रवीकडे गेले. अनिलने आपलं छोटं घर घेतलं, पण बहिणींना सांगितलं, माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले आहेत, कधीही येऊ शकता. बहिणींनी त्याला भरपूर आशीर्वाद दिले. दोन्ही बहिणी येत असत, पण भावावर फार भार टाकत नसत. वेळेआधीच त्यांच्या केसांना पांढरटपणा आला. त्याची मुलगी मोठी होऊ लागली होती, कॉलेजमध्ये शिकत होती. दुसऱ्या क्रमांकाचा मुलगाही शाळेत शिकत होता. तो म्हणायचा, शिकून मोठा ऑफिसर बनेन आणि बाबांना हातभार लावीन. मुलगा आणि मुलगी दोघेही खूप चांगले होते. रेवती सकाळी लवकर उठायची, अनिलही लवकर उठायचा. आधी दोघं पूजापाठ करायचे, मग समोसे बनवायला लागायचे. रेवती खूप स्वच्छतेने समोसे बनवायची, तळायची
आणि मग चटणीही बनवायची. मेहनतीने केलेल्या कामावर देवाने कृपा केली. लोक त्यांचे समोसे खूप आवडीने खायचे. पण रवीची दुकान हळूहळू पूर्ण बुडाली. फक्त थोडे कपडेच दुकानात राहिले होते. बाकी संपूर्ण दुकान रिकामं झालं होतं, कारण जे विकायचं तेच खाऊन टाकायचं. आणि जेव्हा मोनिका त्याच्या दुकानात जायची तेव्हा स्वतःसाठी 3-4 सूट घेऊन यायची. रवीचेही 2 मुलगे होते, पण ते खूप उद्धट आणि नालायक होते. जेव्हा अनिलच्या घरी यायचे तेव्हा ताट भरून जेवण वाढून घ्यायचे आणि अर्ध खाऊन अर्ध तसंच उरलेलं सोडून द्यायचे. अनिलची मोठी मुलगी नेहमी म्हणायची की जेवण तितकंच घ्या जेवढं संपवता येईल. तुमचं उरलेलं अन्न कोण खाणार? त्यामुळे पुढे जाऊन ती उद्धटपणे बोलायची. उर्मिलाच्या सासरच्या एका नातेवाईकाकडून अनिलच्या मुलीचा प्रस्ताव आला. मुलगा चांगला होता. रेवती म्हणाली की चांगलं कुटुंब आहे, सरळ साधे लोक आहेत. मला वाटतं आपण आरतीचं लग्न ठरवून टाकू. तिनं इंटर केला आहे. शिवाय आपला मुलगाही आता कॉलेजला जाऊ लागलाय. अनिललाही हे बरोबर वाटलं, पण तो म्हणाला, तुला ठाऊक आहेच की मी जे कमवतोय ते या महागाईत सगळं खर्च होतंय. रेवती म्हणाली, मी थोडं थोडं करून आरतीसाठी बऱ्यापैकी हुंडा जमा केला आहे. तू कशाला चिंता करतोस? फक्त लग्नाचा खर्च उरला आहे. जसं देवाने तुझ्या बहिणीची लग्न लावली तसं माझ्या मुलीचंही इज्जतीत होईल. उर्मिलाही म्हणाली की हुंडा थोडा कमी दिला तरी चालेल. अनिलने देवाला प्रार्थना केली की ही मुलगी तू दिली आहेस तर तिची इज्जतही तूच राख. पण जेव्हा रवीला कळलं की आरतीचं लग्न उर्मिलाच्या सासरच्या मंडळीत ठरलं आहे तेव्हा त्याने पुन्हा भांडण सुरू केलं. तो म्हणाला, तुम्ही तुमची औकात दाखवली आणि मुलीचं लग्न ठरवलं. अनिल म्हणाला, यात काय विशेष आहे? तुला सांगतोय ना. तो म्हणाला, मला विचारलंच नाहीस. मोनिकाच्या माहेरचे लोक मेले होते का? तिने तर ठरवलं होतं की आपल्या मामाच्या धाकट्या मुलाशी आरतीचं लग्न करायचं आणि तुम्ही लग्न ठरवून टाकलं. आमची तुमच्या नजरेत काय किंमत आहे? तुम्ही आम्हाला काही महत्त्व दिलंच नाही. आम्ही तुमच्या मुलीच्या लग्नालाही येणार नाही. हे ऐकून अनिलने खूप समजावलं की सगळं खूप घाईघाईत झालं आणि आरतीलाही या नात्याला काही हरकत नाही. लग्न तर तिचंच आहे, त्यामुळे तिची संमती महत्त्वाची आहे. मोनिका म्हणाली, सरळ बोला की दोघांचे एकमेकांशी प्रेम चालू होते. नाहीतर माझ्या भावासाठी नात्यांची काही कमतरता नाही. हे ऐकून अनिलचा संताप अनावर झाला. आजवर तो सगळं सहन करत होता, पण मुलीबद्दल अशी गोष्ट त्याला सहन होईना. तो म्हणाला, मोनिका, जीभ सांभाळून बोल. माझ्या मुलीबद्दल असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? आमच्या घरचे संस्कार असे नाहीत की आधी चाळे करायचे मग लग्न करायचं, जसं तू माझ्या भावाशी केलंस. हे ऐकून ती भडकली. ती म्हणाली, रवी, ऐकत आहेस का? तुझा भाऊ काय बोलतोय? रवीही भांडायला उभा राहिला. त्याचे दोन्ही मुलगे, एक 7वीत एक 8वीत, पण उंचपूर्ण बांधा. तिनं रडारड सुरू केली. रेवती मध्ये पडून विचारू लागली की काय झालंय? ती म्हणाली, भावानं माझ्यावर आरोप केला आहे. अरे, आपल्या मुलीचं खरं बाहेर पडलं तर मी वाईट ठरले. माझ्या चारित्र्यावर तुझ्या नवऱ्यानं आरोप केलाय. तिनं प्रकरणाचा मोठा गदारोळ केला. रवी रागाने पेटला. त्यानं अनिलवर हात उचलायलाही वेळ लावला नाही. त्याने अनिलला खूप मारलं. त्यावेळी त्याचा मुलगा घरी नव्हता, तो कोचिंगला गेला होता. आरती ओरडत होती, काका, आमच्या वडिलांना सोडा. काय बोलताय? पण तो तर अंदाधुंद मारतच राहिला. अनिलचं पूर्ण शर्ट त्याने फाडलं. रेवतीही रडत होती आणि मागे ओढण्याचा प्रयत्न करत होती. गोंधळ ऐकून शेजारचे अनेक लोक आले, पण तोवर रवीची दोन्ही मुलांनी अनिलची सायकल फोडून टाकली होती. रवीनं त्याला बऱ्यापैकी जखमी करून टाकलं होतं. ते सगळे लोक घरातून निघून गेले होते. रेवती आणि आरती रडू लागल्या, कारण त्याच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येऊ लागले होते. तो जणू अधमेला झाल्यासारखा होता. तोपर्यंत त्याचा मुलगा परत आला. तेव्हा घरात जणू काही तमाशाच झाला होता.
शेजाऱ्यांच्या मदतीने त्याने वडिलांना दवाखान्यात नेले. अनिलचं पूर्ण शरीर दुखत होतं. ताप तर कधी कधी यायचाच, कारण तो दिवसभर कष्ट करून थकून जायचा. घरी आल्यावर रवी म्हणाला, आता त्याच्या मुलीचं लग्न तुटेल तेव्हा त्याच्या मुलाला कळेल. आता पाहतो मी तो कसा समोसे विकतो, रोज पैसे कमावतो. इथे माझं उत्पन्न बंद झालं आहे, दुकान विकायच्या उंबरठ्यावर आहे आणि तो मात्र नोटेवर नोट कमावतोय. बहिणींची लग्न त्याने केली आणि आता स्वतःच्या मुलीच्या लग्नाबद्दलही निर्धास्त आहे. असं काय आहे त्याच्या समोस्यात की माझं दुकान चालत नाही? मी 1-1 रुपयासाठी त्रस्त आहे आणि तो मात्र हात थांबवत नाही. कधीही जा, त्याच्या घरात छान जेवण बनलेलं असतं. आता पाहतो मी त्याच्या मुलाचं लग्न कसं होतं ते. रवीच्या मनात अनिलबद्दल मत्सर द्वेष होता आणि तो जळणाऱ्या ईर्षेच्या आगीतच पेटत होता. अनिलचा मुलगा म्हणाला, बाबा तुम्ही विश्रांती घ्या, मी काकांना सोडणार नाही. माझ्या मित्राचा मोठा भाऊ पोलिसात आहे, मी काकांच्या विरोधात रिपोर्ट देईन. पण अनिलने त्याला थांबवलं. नाही बाळा, त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहील? तू असं काही करणार नाहीस. त्याचं कर्म त्याच्यासोबत आहे आणि माझं कर्म माझ्यासोबत आहे. देव मला माझ्या संयमाचं फळ नक्कीच देईल. अनिल म्हणाला, जोपर्यंत मी बरा होत नाही आणि तुला वाईट वाटणार नसेल तर समोसे विकशील का? बरेच लोक माझ्या समोस्यांची वाट बघतात. त्याचा मुलगा म्हणाला, का नाही? मला यात लाज वाटण्यासारखं काही नाही. मेहनत करून कमावण्यात काय लाज? आणि मी कधीही लपवलं नाही की मी कोणाचा मुलगा आहे किंवा माझे बाबा काय काम करतात. उलट मला अभिमान आहे की माझे वडील मला मेहनतीची रोटी खाऊ घालतात. माझ्या वडिलांनी कधीच कुणाचा हक्क मारलेला नाही. अनिलचा मुलगा समोसे विकू लागला. सकाळी कॉलेजला जायचा आणि दुपारी समोसे विकायला निघायचा. उर्मिलाला जेव्हा कळलं की रवीने अनिलसोबत अशी वागणूक केली तेव्हा ती म्हणाली, आजपासून मी रवीला भेटणारही नाही. बहिणींनी रवीशी बोलणं बंद केलं आणि अनिलच्या मुलीच्या लग्नासाठी आणि हुंड्यासाठी तयारीला सुरुवात केली. त्यांची लग्न चांगल्या घरात झाली होती आणि त्या सुखी संसार करत होत्या. आरतीचं लग्न खूप सन्मानाने झालं. जेव्हा रवीला कळलं की आरतीचं लग्न खूप चांगल्या आणि प्रतिष्ठेने झालं आहे तेव्हा तो चकित झाला. हे कसं झालं? त्याला फार राग आला. त्याची मुलगी सन्मानाने सासरी गेली होती आणि बहिणींनी रवीशी बोलणं कायमचं बंद केलं. एकदा रवी घरी आला तर कळलं की त्याच्या मुलाने शेजारच्या मुलाचं डोकं फोडलं आहे आणि तो मुलगा रुग्णालयात दाखल आहे. त्या मुलाच्या वडिलांनी आणि भावाने रवीच्या मुलाला जेलमध्ये टाकून दिलं. रवी हतबल झाला, रडू लागला. पण ना तो अनिलकडे जाऊ शकत होता ना मदत मागू शकत होता. मोनिका रडत होती, अगं बाई, माझ्या मुलाला पोलिसांनी पकडून नेलं. दरम्यान रवीच्या दुकानाला आग लागली. कधी लागली ते कुणालाच कळलं नाही, पण काही वेळात संपूर्ण दुकान जळून खाक झालं. रवी वेड्यासारखा झाला होता. एकीकडे मुलगा जेलमध्ये आणि दुसरीकडे ते दुकान जिथे इतर बहीण भावांचाही हिस्सा होता ती त्याने त्यांचा हक्कच हिसकावून स्वतःच्या नावावर घेतली होती. आज ती राखेचा ढीग झाली होती. तो डोकं ठोकत रडत बसला. काय झालं हे? माझं सगळं गेलं. मी संपलो, मी तुटलो. तेव्हाच त्याला आपली चूक उमगली. त्याला वाटलं होतं की इतरांचा हक्क हिसकावून तो स्वतःचा महाल उभारेल, पण असं नसतं. जगात इथेच देव दाखवून देतो की जे दुसऱ्याच्या हक्कावर महाल उभा करतात ते कसे उद्ध्वस्त होतात. रवीच्याही बाबतीत तसंच झालं. अनेकदा लोक दुसऱ्याचा हक्क काढून घेतात आणि स्वतःला फार शहाणा समजतात, पण ते विसरतात की वरवंट्याची मारात आवाज नसतो आणि ती एकदा कोसळली की सगळं काही नाश पावून जातं. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.